अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिकन नक्की बनवून पहा. परत दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने बनवणार नाही. मी 4 कांदे घेतलेले आहेत 1 किलो चिकनसाठी. आता कांद्याचं वरचं टरफल मी काढलेलं आहे आणि त्याला कट देऊन गेलेत बरं का. आतून जराशी त्याची वाफ लागली की छान भाजले जातात. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी, जे तुकडे करून 2 गॅसवर भाजायला ठेवले जाळीवर. आता इकडे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 4-5 लवंगा घेतल्यात, 2 तुकडे घेतले दालचिनीचे आणि भरपूर असं लसूण घेतलेलं आहे. आता कांद्यापेक्षा खोबरं लवकर भाजलं जातं बरं का, त्यामुळं खोबरं भाजून बाजूला ठेवणार आहे आधी मी आणि कांदा भाजून देणार आहे उलटा करून दोन्हीकडून तो. आता कांदा दोन्हीकडून भाजूपर्यंत इकडे मी हे आलं चिरून घेतलेलं आहे बघा आणि आपल्याला गरजेनुसार कोथिंबीर देखील घेतलेली आहे. स्वच्छ अशी कोथिंबीर अगोदर निवडून घेतली, धुवून घेतली ती. आता चिरणार आहे ती. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि लसूण खोबऱ्याचं थोडं, लसूण आणि आल्याचं, खोबरं नाही, लसूण आणि आल्याचं वाटून मी लसूण पेस्ट करून घेतली आले लसूणची ती. आता थोडी पेस्ट मी चिकन शिजताना टाकणार आहे, आळणी चिकन शिजताना, आणि थोडीशी नंतर मसाला टाकताना परतताना वाटण वगैरे टाकणार आहे. त्यामुळे आलं लसणाची पेस्ट अगोदर बनवून घेतली मी. हे बघा, आलं लसूण पेस्ट वाटीमध्ये काढून ठेवली. तव्यावर मी ते पांढरे तीळ जे घेतले होते आपण, ते 2 चमचे ते भाजायला टाकले. त्यामध्येच दालचिनी आणि लवंग भाजायला टाकलेले आहे मी. ते छान असं भाजून घेतलं. ते भाजता भाजता मी दुसरीकडे खोबऱ्याचे काप करून घेतले, जे आपण भाजून घेतलेलं आहे खोबरं, त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. कांदा देखील मी चिरून घेतला आहे बरं का. इथे अख्खा कांदा तसाच मिक्सरमध्ये, पातळ खराब होण्याची शक्यता असते किंवा बारीक होत नाही पटकन, त्यामुळं. आता अगोदर भांड्यामध्ये मी खोबरं बारीक करते बरं का नेहमी, कारण इतर साहित्य टाकलं ना की खोबऱ्याचे तुकडे माझे बारीक होत नाहीत. त्यामुळे पहिले हे बघा, हे असं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये उरलेलं साहित्य टाकणार आहे. आता आलं लसूण तर नाही टाकायचं, कारण आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग हे जे भाजलेले तीळ, 2 तेजपत्ते घेतलेत मी बरं का, तिळाबरोबर तेही भाजून घेतलेत. दालचिनी आणि लवंग घेतलेली आहे आपण. गरम मसाला एवढाच घेतलेला आहे यात तरी. तो आता सगळं एकत्र मिक्सरमध्ये काढून घेते. थंड झाल्यानंतर, थंड होऊन दिला आहे मी अगोदर तो तव्यावरच, आणि बारीक करून घेते. हा हे बघा, गरम मसाला टाकून आता तेही बारीक करून घेतले. आता उरलेला कांदा त्यात मी टाकलेला आहे आणि कोथिंबीर देखील घेतली बरं का त्यात. ही वरती मी भाजीमध्ये टाकण्यासाठी ठेवलेली आहे. हे बघा, अशी पेस्ट तयार झालेली आहे त्याची आपली. आता चिकन आणलेलं मी रिकामं करून घेतलेलं आहे भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेण्यासाठी. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये हळद आळणी चिकन शिजवताना मी भरपूर टाकते बरं का, म्हणजे आळणी पाणी असं घट्टसर तयार होतं त्याचं हळदीमुळे, आणि चवीनुसार. आता इथे आपण अजिबात चिकन शिजवण्यासाठी पाणी टाकणार नाही आहोत, त्यामुळं चवीनुसारच अगदी मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही. यात काय आपण पाणी टाकत नाही, त्यामुळे फक्त पीसला लागण्यापुरतंच आपण मीठ टाकलेलं आहे. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. पातेलं गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकलेलं आहे. आळणी मटण शिजवताना किंवा चिकन शिजवताना कमी तेल टाकायचं बरं का. नंतर तुम्ही वाटण परतताना टाकू शकता आणखी. आता इथं थोडंसं तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिकन टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि चिकन छान असं ते हलवून घ्यायचं आहे. आता बघा कसा पिवळा धमक कलर दिसतोय की नाही हळदीचा. तर आपल्याला 1-1.5 मिनिट तरी चिकन परतून घ्यायचं आहे गॅसवर. मोठ्या गॅसवर परतलं तरी चालेल. छान पकडीने पकडून मी ते परतून घेणार आहे. आता याचा कलर थोडासा असा फेंट होतो, फिक्कट होतो बरं का हळदीचा कलर. एवढा वेळ आपल्याला ते चिकन परतून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. बघा कलर आधीचा बघा, आणि थोड्या वेळाने कलर त्याचा कसा बदलत जातो आहे बघा. हे बघा, जे सुरुवातीला पिवळं धमक चिकन दिसत होतं ना, ते असं थोडंसं पांढरट वाटतं आहे. इथपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे. गॅसवर दुसरीकडे मी भात धुवून ठेवला आहे. पटकन स्वयंपाक व्हावा, कारण मुलांना भूक लागलेली असते संध्याकाळची लवकर, आणि नॉनव्हेज असलं तर जास्तच लागते, नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे ते. आता वरती ताट ठेवून मी त्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. हे पाणी त्यात टाकायचं नाही बरं का आपल्याला, फक्त वाफेवर शिजलं पाहिजे चिकन म्हणून. चिकनला त्याचं पाणी सुटलेलं आहे बघा भरपूर, आणि त्या पाण्यात चिकन आरामशीर शिजतं. त्यासाठी वरतून आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. एकदा चेक करून बघितलं मी चिकन कितपत शिजलं आहे, किती पाणी आहे त्यात, आणि पुन्हा त्यावर हे झाकण ठेवलेलं आहे बघा. पुन्हा त्यावर ते झाकण ठेवलं आहे आणि 1-2 मिनिटांनी पुन्हा चेक केलं. हां हे बघा, आत्ता चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित. आता हे बाजूला काढून ठेवायचं आहे, आणि गॅसवर मस्त असं शिजलेलं आहे ते चिकन. गॅसवर कढई ठेवलेली. आता जरा थोडंसं तेल जास्त टाकलं आहे मी चिकनच्या भाजीला इथे परतताना, आणि जे वाटण आपण करून घेतलेलं आहे तो मसाला इथे टाकलेला आहे मी. काही जास्त पद्धत नसते याची, साधी आणि सोपी रेसिपी आहे, खूप चविष्ट बनतं चिकन. कधीतरी नक्की तुम्ही करून बघा. इथे मी घरचं तिखट टाकलेलं आहे आता थोडंसं, आणि थोडासा कांदा मसाला टाकला आहे. कांदा मसाला याचं प्रमाण मी घरच्या मसाल्यापेक्षा जास्त ठेवलं आहे थोडंसं, म्हणजे 1 चमचा जर तुम्ही घरचा मसाला घेतला तर 2 चमचे कांदा मसाला घ्यायचा. कांदा मसाल्याने एक छान चव येते या चिकनला.
आणि थोडीशी ही काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे बरं का मी, अगदी थोडीशी टाकलेली आहे. आणि त्यानंतर ते छान परतून घ्यायचं. आता सुरुवातीला तेल असं दिसतं आपल्याला, ते ओलं असतं वाटण त्यात अजून, म्हणून परतत गेल्यावर ते मसाला कोरडा म्हणजे वाटण कोरडं होत जातं आणि मग तेल सुटतं. आता ही आलं लसूणची पेस्ट मी आळणी ज्यावेळेस चिकन शिजायला टाकलं ना आपण, तेव्हा त्या चिकनमध्ये पण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि थोडी ठेवली होती, ती आता वाटणात टाकली. आता यात मी थोडासा गरम मसाला जो मी घरी बनवून घेतला आहे तो टाकला. गरम मसाला टाकल्यानंतर ते छान परतून घेतलेलं आहे. अगदी वाटणाला तेल सुटेपर्यंत परतले बरं का ते. छान असं वाटून हे बघा तेल सोडायला लागल्यानंतर मग त्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत. आता इथे वाटण परतून घ्यायला 1-2 मिनिट लागतात बरं का, थोडासा वेळ लागतो बघा. आता इथे वाटणाला तेल सुटायला लागलेले. मग आळणी हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेलं शिजवलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे आपण. ते सगळं एकत्र करून घ्यायचं. हलवून एकत्र करून घेतलं आहे आता आपण इथे बघा हे असं. अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होती. आता इथे मला ते सुक्कं हवं होतं, त्याच्यामध्ये पातळ नको होतं जास्त, त्यामुळे मी पाणी नाही टाकलेलं. अगदी तुम्ही आळणी पाणी टाकून शिजवलंत ना, पण गरम पाणी चिकन शिजताना नेहमी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. आता गरम पाणी टाकल्यानंतर मग तुम्ही वाटण हेच काढलं ना, खूप सुंदर भाजी होती. बघा आता हे कसं दिसतंय बघा, हे चिकन खूप सुंदर असं चिकनला चव आली होती. त्यामुळं अशा पद्धतीने नक्की भाजी करून पहा. फक्त लक्षात ठेवायच्या काही गोष्टी, की थंड पाणी कधी टाकायचं नाही चिकन शिजायला टाकताना. गरम पाणी टाकायचं. तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकता याच प्रकारे, वाटण टाकून गरम मसाले टाकून. कधीतरी नक्की करून पहा. बघा बरं भाजी कशी दिसते आणि तरी सुद्धा किती सुंदर आलेली आहे. अतिशय चविष्ट, म्हणजे तुम्ही हॉटेलची सुद्धा चव विसराल बरं का, एवढी सुंदर ही भाजी होती. कधीतरी नक्की करून पहा. चला तर मग भेटू उद्या पुन्हा.